आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत आणि घरचा काहीतरी गोड खाऊ हवाच ना. म्हणून आज आपण बनवणार आहोत रव्याची मौसूद अशी बर्फी, जी मुलांना नक्कीच आवडेल. फक्त 10 मिनिटांमध्ये ही बर्फी बनवून होते. चला तर मग लगेचच आपण साहित्य पाहून घेऊ. मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, 1 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी साखर, 2 चमचे दूध पावडर, थोडं पाणी आणि केसर लागणार आहे. गॅसवर कढई ठेवून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा आहे. त्यात आता तूप टाकून घेऊ. अर्धी वाटी पूर्ण तूप टाकून घ्यायचं आहे. तूप हलकं गरम झालं की रवा टाकून घेऊ. त्याला चांगलं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आहे. मंद आचेवरच याला भाजायचं आहे. एकूण 10 ते 12 मिनटं लागतात रवा भाजायला. मला इथे रवा जरा कोरडा वाटत होता म्हणून मी 1 चमचे वरून तूप घातलेलं आहे. पुन्हा चांगलं मिनिटभर परतून घेऊ. तुम्ही पाहू शकता छान रव्याने तूप सोडलेलं आहे, म्हणजे आपला रवा छान भाजला गेलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कढई न धुता अशीच गॅसवर ठेवायची आहे आणि आपण याच्यात साखरेचा पाक करून घेणार आहोत. साखरेचा पाक बनवण्यासाठी अर्धी वाटी साखर मी कढईत टाकून घेतलेली आहे. त्यात अर्धी वाटी पाणी टाकायचं. पाणी थोडं कमी जास्त झालं तरी अजिबात घाबरायचं नाही आहे, कारण साखरेला आपण चांगलं उकळून घेणार आहोत. यामध्ये लगेचच केसराच्या 8 ते 9 काड्या टाकून घेऊ. केसरमुळे खूप सुंदर कलर येतो बर्फीला. केसरमुळे जी बर्फीची टेस्ट असते ना, ती दुपटीने वाढते. त्यामुळे केसर टाकायला अजिबात विसरू नका. चमच्याने पाक असा वरती धरायचा आणि 1-2 सेकंदात जर तो खाली पडत असेल तर समजायचा आपला पाक तयार आहे. लगेचच आपल्याला भाजलेला रवा याच्यात ॲड करून घ्यायचा आहे. ही प्रोसेस फास्ट करायची आहे, नाहीतर आपली बर्फी कडक होऊ शकते. कमीच ठेवायचा आहे आणि 1 मिनिटभर याला असंच परतून घेऊ. लगेचच यात दूध पावडर टाकून घ्यायची आहे. पावडर शेवटीच घालायची आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊ. याला अजून 1 मिनिटभर असंच परतून घेऊ. आपण भाजलेला रवा ज्या प्लेटमध्ये काढला होता त्याच प्लेटमध्ये मी ही बर्फी थापून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला प्लेटला तूप लावायची गरज नाही आहे. हे मिश्रण असंच पातळ असताना प्लेटमध्ये ओतून घ्यायचं. जास्त जर कढईतच घट्ट गोळा करत बसलो तर बर्फी ही खूप कडक होते. हे मिश्रण प्लेटमध्ये चांगलं सेट करून घेऊ. 1-2 मिनिटांनी लगेच बर्फीचे काप करून घेऊ. 1-2 मिनिटांनी लगेच करायचं, नाहीतर बर्फी खूप कडक होते. खूप छान झालेली आहे आपली बर्फी. मी तुम्हाला इथे एक बर्फीचा तुकडा काढून दाखवते. पाहू शकता तुम्ही बर्फीचे तुकडे किती छान पडलेले आहेत. तर तुम्हाला तोडून दाखवते बर्फी. किती मऊसूद झालेली आहे ना आपली बर्फी. पाहू शकता तुम्ही इथे तोंडात टाकल्याबरोबर विरघळते ही बर्फी. आमच्याकडे तर 2 तासात एवढी बर्फी खाऊन मोकळे होतात मुलं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इथे सांगितलेल्या प्रमाणात तर तुम्ही ही बर्फी बनवलीत ना, अगदी परफेक्ट बनणार. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा.